राम राम मंडळी. कसा आहे, बरं आहेत ना? हा जसा व्हिडिओ हलतोय ना तसा माझा जरा मेंदू पण हलतोय बरं का. आपण जरा हलक्या क्वालिटीचा मेंदू आहे आपला. आमचे कारभारी बरं मला म्हणतात तुझा मेंदू धुवून वगैरे आणायला पाहिजे. आता मी म्हणलं तेवढंच राहिले बाबा, गरमीचे दिवस आल्या बाबा, म्हणलं पाणी पिऊन घ्यावं. बाहेर गेल्या लगेच ताण लागते बरं का. कुठं पण जाऊ दे, पण आता पाण्याशिवाय काय नाही बाबा. उन्हाळा आलं की खूप पाणी प्यायला लागतं. खूप दिवसापासून कारभाऱ्यांच्यावर प्रँक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काय सक्सेस झाले नाही. तसे आयडिया पण येईना आणि करू का नको ते पण सांगा. आणि तुम्हाला काहीतरी आयडिया येत असेल तर सांगा. अशी काहीतरी वेगळी सांगू नकोसा, नाहीतर लेणे के देणे पड जायगे. ह्या मुलगीला बघल ती गोष्ट लागतेच बरं का, नाहीतर लगेच रडायला चालू करते. तिच्या दादाच्या हातात लस्सी होती म्हणून ती लागली होती रडायला. तो तरी देतोय का बघा, काय किती वांड आहे. पिल्लूच्या पप्पाचे जरा पैसे भरायचे होते, त्यामुळे आम्ही चाललो होतो शिरगावला बरं का. आणि माझं पण काम होतं, नाहीतर मी काय आले नसते बरं का. नाही तर तुम्ही वंचीला बघल तेव्हा शिरगावमध्येच दिसतेस. बरं असू दे, खरं शिरगाव शहर आपलं कामच होत नाही हो. आणि आपल्या गावात काय एवढ्या अजून सुविधा आल्या नाहीत, त्यामुळे काय बाहेर गावाला यावंच लागतं. उन्हामुळे लगेच चेहरा काळा पडतो. म्हटलं जरा बघू तरी आपला चेहरा काळा बिळा पडला नाही की काय. लगेच कारभारी म्हणतात माकडासारखी दिसतेस. लगेच मी कारभाऱ्यांना म्हटलं माकडालाच तुम्ही करून आणलाय घरी बरं का, लक्षात असू दे. माझं तरी काय काम झालं नाही, पण मी लगेच म्हटले चला तरी काय तर खायला द्या. अहो म्हणले खायला नाही, पण पेट्रोल भराय घेऊन जाणार आहे दोघीसनी. बरं म्हणलं. आणि नदीचं पाणी वाढलं होतं. लगेच आमचे कारभारी म्हणतात उतर आणि केळीच्या पानावर बसून जा, लगेच घरी पोचची. हे असला माणूस आहे. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.